ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी प्रभाग क्रमांक 34 मधून इतर मागास प्रवर्ग ओबीसी प्रवर्गामधून अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल होताच प्रभाग क्रमांक 34 मधील राजकीय लढतीला सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। पक्षानं पुन्हा एकदा आपल्यावरती विश्वास दाखवल्याबद्दल हरिदास चरवड यांनी भावना व्यक्त करत समाधान व्यक्त केलं। ही उमेदवारी म्हणजे माझ्यावरती टाकलेली मोठी जबाबदारी आहे। जनतेनं दिलेल्या विश्वासाला पात्र ठरत प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन असं त्यांनी म्हटलंय। तर यावेळी त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागामधील नागरिकांचे आभार मानले। उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद देखील व्यक्त केला। परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। हरिदास चरवड यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 34 मधील राजकीय हालचालींना वेग आलाय। निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे। खूप प्रयत्न करून या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। प्रचाराचा भाऊ एक टप्पा झाल्यासारखं वाटतंय पाण्याची बॉटल आहे का रे? खूप काम केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आपल्या बरोबर राहते हे आज सिद्ध झालेलं आहे। आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली लोक जर आपल्या बरोबर राहणार असतील तर निश्चितपणे उमेदवारी आपली ही निश्चितपणे मिळू शकते। आणि त्यासाठी माननीय आमदार भीमराव तापकीर, माननीय खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय बाबाशेठ मिसाळ, सर्व चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आदरणीय आमदार मधुरताई मिसाळ असतील, माझे स्नेही सहकारी माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे असतील, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, माझे सभागृहातील सर्व सहकारी यांनी खूप मदत केली। आणि प्रभाग जो आहे तो ग्रामीण भाग आणि शहरी असा झाल्यामुळे 1,01,000 मतदान या प्रभागामध्ये आहे। प्रभागामध्ये आमचे 4 सहकारी जे आहेत ते सर्वच्या सर्व निवडून कसे येतील यासाठी मी प्रयत्न निश्चितपणे करणार आहे। जो विश्वास पार्टीने माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला दाखवलेला आहे, कारण आज तुम्ही पाहिलं असेल परिस्थिती जी आहे उमेदवारीची खूप क्रिटिकल परिस्थिती आहे। आणि आपल्यासाठी जे जे नेते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्या नेत्यांबरोबर, त्या पार्टीबरोबर आपण प्रामाणिक राहणे आणि संघटनेमध्ये नम्रपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे हेच निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत। लोकांची सेवा असेल, आपण करत असताना आपलं चारित्र्य आणि काम या 2 गोष्टी निश्चितपणे आपल्या कामामध्ये राहिलेल्या आहेत। त्या अविरतपणे भविष्य काळामध्ये आपण बरोबर घेऊन संघटना आणि पार्टी या दोन्ही स्तरावर आणि लोकांची कामं या दोन्ही स्तरावर आपण काम करणार आहोत। अमोल उदमले, C24 तास, पुणे।